आपण बीजगणिताचा सेकंड पार्ट बघतोय। पहिल्या पार्टमध्ये आपण बीजगणितामध्ये बेसिक पद म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि बेसिक राशीची किंमत काढणे हे बघितलेलं आहे। आता आपण बीजगणिताच्या पार्ट 2 मध्ये हे जे एक्सपान्शन फॉर्म्युले जे दिलेले आहेत या फॉर्म्युल्यावर उदाहरण कसे सोडवायचे ते आपण बघणार आहोत। आता आपण अल्जेब्रिक फॉर्म्युला म्हणजे बेसिक सूत्रावरील काही उदाहरण बघूया। x + y बरोबर 8 आणि x + y बरोबर 15 असेल तर x वर्ग अधिक y वर्ग आणि x वजा y याची किंमत आपल्याला काढायची आहे। तर सर्वप्रथम आपण फॉर्म्युला बघितला होता, x अधिक y चा वर्ग जर असेल तर x वर्ग अधिक y वर्ग प्लस 2xy। x अधिक y ची किंमत किती दिली आहे आपल्याला, 8 दिली आहे, त्यामुळे 8 चा वर्ग x वर्ग अधिक y वर्ग प्लस 2 गुणेला xy ची किंमत किती दिलेली आहे, 15। 8 × 8 = 64 बरोबर x वर्ग अधिक y वर्ग प्लस 15 × 2 = 30। आपल्याला x वर्ग अधिक y वर्गची किंमत काढायची आहे, त्यामुळे 30चं पक्षांतर करावे लागेल। पण इकडे 64 आहे, 30ला जर इकडे पाठवलं तर काय होईल, -30 बरोबर 64 मधून 30 गेले, किती उरले, 34। तर x वर्ग अधिक y वर्गची किंमत किती आलेली, 34। आता आपल्याला x - y ची किंमत काढायची आहे। x अधिक y चा वर्ग बरोबर x वजा y चा वर्ग अधिक 4xy। x अधिक y ची किंमत किती आहे, 8, त्यामुळे 8 चा वर्ग x वजा y ची आपल्याला किंमत काढायची आहे अधिक 4 गुणेला xy ची किंमत आहे 15। 8 × 8 = 64 बरोबर x वजा y चा वर्ग अधिक 15 × 4 = 60। मग x वजा y चा वर्गची किंमत काढायची आहे, 60चं पक्षांतर करायचं आहे, 64 हे इकडे आणले तर किती होतील, -60, उरले किती, 4। 4 ची किंमत आहे ती x वजा y चा वर्ग आहे। आपल्याला किंमत पाहिजे फक्त x y चा y। मग दोन्ही बाजूंचं जर वर्गमूळ घेतलं तर हा वर्ग कॅन्सल होईल आणि समोरची संख्या वर्गमुळात जाईल, म्हणजेच किती येईल, 4 चे वर्गमूळ 2, म्हणून x वजा y बरोबर 2। आता यावर आपण दुसरे एक्झाम्पल बघूया। a अधिक b ची किंमत 5 असेल आणि ab ची किंमत 3 असेल तर a³ अधिक b³ ची किंमत आपल्याला काढायची आहे। आता a अधिक b चा क्यूब जर सोडवलं तर काय येतं, a चा घन अधिक b चा घन अधिक 3ab कंसामध्ये a अधिक b। आता a अधिक b ची किंमत किती दिली आहे आपल्याला, 5, तर 5 चा घन a चा घन अधिक b चा घन अधिक 3 ab ची किंमत किती आहे, 3 गुणेला a अधिक b ची किंमत किती आहे, 5। 5 चा घन किती येईल, 125 अधिक a चा घन अधिक b चा घन, 5 × 3 = 15, 15 × 3 = 45। आता a अधिक b चा घनची किंमत काढायची आहे, त्यामुळे 45चं पक्षांतर करावं लागेल। इकडे काय आहे, 125 हे अधिक आहे, तर इकडे गेलं तर काय होईल, मायनस, म्हणजे किती उरतील, 80। तर आता आपण बघूया इक्वेशन। इक्वेशनमध्ये 2 प्रकार आहेत, एकवर्ण समीकरण 1 व्हेरिएबल इक्वेशन आणि दुसरा आहे द्विवर्ण समीकरण 2 व्हेरिएबल इक्वेशन। समीकरण म्हणजे काय, जेव्हा एक बेसिक राशी दुसऱ्या बेसिक राशी बरोबर असते तेव्हा त्याला समीकरण असे म्हणतात, आणि त्या समीकरणामध्ये एकच वर्ण असेल तर त्याला एक वर्ण समीकरण म्हणतात। जसं या समीकरणात एकच वर्ण म्हणजे 1 व्हेरिएबल फक्त x आहे, म्हणून याला एक वर्ण समीकरण म्हणतात। द्विवर्ण समीकरण 2 व्हेरिएबल इक्वेशन, ज्या समीकरणामध्ये 2 वर्ण किंवा 2 अव्यक्त पदे असतात त्याला द्विवर्ण समीकरण म्हणतात। जसं यामध्ये एक x आणि y। द्विवर्ण समीकरण सोडविताना x आणि y च्या अशा किमती काढायच्या असतात, त्या किमती दोन्ही समीकरणामध्ये ठेवलेल्या असतात, ते समीकरण। आता आपण बघूया द्विवर्ण समीकरण कसं सोडवायचं ते। 3x अधिक 2y बरोबर 13 आणि 5x अधिक 3y बरोबर 21 हे झालं समीकरण 1 आणि दुसरं समीकरण 2।
हे समीकरण सोडवताना एक्स किंवा वाय या दोनपैकी एक पद सारखं असणं आवश्यक आहे, तेव्हाच ते पद कॅन्सल होईल. त्यासाठी काय करायचं, समीकरण 2चा 5चा जो सहगुणक आहे 5 त्याला समीकरण 1ला गुणायचं आणि समीकरण 1चा जो सहगुणक आहे 3 त्याला समीकरण 2ला गुणायचं. म्हणजे समीकरण 1ला 5ने व 2ला 3ने गुणून. आता 5 त्रिक 15x अधिक 5 दुनी 10y बरोबर 13 पाची 65. म्हणजे या पदाने समीकरणामधल्या प्रत्येक पदाला गुणणे आवश्यक आहे. आता दुसरं 3ने गुणायचं आहे. 5 त्रिक 15x 3 त्रिक 9y बरोबर 21 त्रिक 63. आता दोन्ही पद सारखे आहेत पण कॅन्सल होण्यासाठी दोघांचे चिन्ह वेगळी असणे आवश्यक आहे. मग त्यामुळे आपण याला वजा करूया. वजा केल्यामुळे खालच्या पदाची चिन्ह बदलतील. अधिक असेल तर वजा होईल. आता अधिक 15x वजा 15x कॅन्सल होईल. एक अधिक आहे एक मायनस आहे त्यामुळे दोघांची वजाबाकी होईल. 10 मधून 9 गेले 1 उरेल. 1 आपण लिहित नाही त्यामुळे फक्त y आणि 65 मधून 63 गेले किती उरले 2. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. आता y बरोबर 2 समीकरण 1 मध्ये ठेवून. तर आता 3x अधिक 2y बरोबर 13. 3x अधिक 2 गुणेला y ची किंमत 2 ठेवली बरोबर 13. 3x अधिक 4 बरोबर 13. 3x बरोबर 4चं पक्षांतर करूया. 13 वजा 4 किती उरेल 9. मग 3x बरोबर 9. तर x बरोबर 3चं पक्षांतर करावं लागेल. x इकडे 3 इकडे गुणेला आहे त्यामुळे याला काय जातील भागेला 9 भागेला 3 म्हणजे x बरोबर 3. म्हणजेच x आणि y च्या किमती काय निघेल x बरोबर 3 आणि y बरोबर 2. आता आपण वर्ग समीकरण बघूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं प्रमाणित स्वरूप आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे फार महत्त्वाचं आहे. याला आपण स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असे म्हणतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ज्यामध्ये जे पहिलं पद आहे ते वर्गाचं असतं, दुसरं पद फक्त एकच राहतं आणि तिसरं पद जे आहे ते स्थिर असतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. उदाहरण कशा प्रकारचं आहे त्याप्रमाणे ते सोडवायचं. आता पहिलं दिलेलं आहे x वर्ग वजा 4. तर याला कसं सोडवणार. x वर्ग वजा 4 कशाचा वर्ग आहे 2चा वर्ग बरोबर 0. आता हे कोणत्या स्वरूपामध्ये आलं आहे आपण सूत्र बघितलं होतं. a वर्ग वजा b वर्ग म्हणजे याचे अवयव काय पडतात एका कंसात बेरीज दुसऱ्या कंसात वजाबाकी. मग याचे अवयव काय पडेल x अधिक 2 दुसऱ्या कंसात x वजा 2 बरोबर 0. म्हणजेच काय x अधिक 2 बरोबर 0 और किंवा x वजा 2 बरोबर 0. म्हणजेच x बरोबर 2चं पक्षांतर केलं तर वजा 2 आणि x बरोबर 2चं पक्षांतर केलं तर अधिक 2. म्हणजेच वर्ग समीकरणामध्ये x च्या 2 किमती निघतात. यामधलं दुसरं उदाहरण बघूया. आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये x वर्ग वजा 26x बरोबर 56. प्रमाणित स्वरूप काय सांगितलेलं आहे की तिन्ही पद एका बाजूला पाहिजे आणि एका बाजूला फक्त 0 पाहिजे. म्हणजेच मग x वर्ग वजा 26x 56ला इकडे आणूया वजा 56 बरोबर 0. आता ते तिसरं स्थिर पद आहे. याचे असे 2 अवयव शोधा की ज्यांचा गुणाकार केला असता 26 यायला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी केली असता 26 यायला पाहिजे. 2 अवयव कोणते राहतील 28 दुनी 56. आता वजा 26 पाहिजे त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस घेऊ छोट्याचं प्लस घेऊ. म्हणजे प्लस मायनस मायनस 28 दुनी 56. 28 मधून 2 गेले 26 उरले मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. म्हणजे त्याचे अवयव काय पडणार पहिल्या कंसात x वजा 28 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 2 बरोबर 0. म्हणजे x वजा 28 बरोबर 0 और किंवा
x अधिक 2 बरोबर 0. म्हणजेच x बरोबर 28 आणि x बरोबर -2. आता यामधलं तिसरा प्रकार आहे बघूया. आता इथे प्रमाणित स्वरूप काय सांगितलं तुम्हाला, ax² प्लस bx प्लस c बरोबर 0. म्हणजेच a ची व्हॅल्यू काय राहील 6, b ची व्हॅल्यू राहील -7, c बरोबर 2. आता हे उदाहरण सोडवताना तिघाच्या किमती काढायच्या आणि ह्या किमती काढल्यानंतर याचं सूत्र आहे -b प्लस -b² - 4ac भागेला 2a. या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्या आहेत. तर आपण b² - 4ac ची किंमत वर काढून घेऊया. तर b वर्ग म्हणजे -7चा वर्ग वजा 4 गुणेला a ची किंमत 6, c ची किंमत 2, 7 7 49 वजा 6 चौक 24, 24 दुनी 48 बरोबर a. आता या सूत्रामध्ये किमती ठेवूया. पहिले काय मायनस b ची किंमत -7 प्लस मायनस b² - 4ac ची किंमत किती काढली आपण 1 भागेला 2 गुणेला a ची किंमत किती आहे 6, मायनस मायनस प्लस 7 प्लस मायनस 1 चा वर्गमूळ 1 निघेल भागेला 12. म्हणजेच 1 च्या 2 किमती निघतील. x बरोबर 7 अधिक 1 भागेला 12 और 7 वजा 1 भागेला 12. एकदा प्लस घेतली एकदा मायनस घेतली म्हणजेच काय आली 6/12. इथे x बरोबर काय येईल 6 इथे येईल 8/12, इथे येईल 6/12. 4 दुनी 8, 4 त्रिक 12 म्हणजे 2/3. 6 1 6, साइन दुनी 12 म्हणजेच 1/2. म्हणजेच वर्ग समीकरणामध्ये ह्या x च्या 2 किमती निघतात. या दोनपैकी कुठली एक किंमत समीकरणामध्ये ठेवली x च्या जागी तर शेवटी 0 यायला पाहिजे. तर या बीजगणितावर मी तुम्हाला फार संक्षिप्त रूपात समजावून सांगितलेलं आहे. जर या संदर्भात काही तुम्हाला अडचणी असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9423434703. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की मला लाईक करा,